दंडवत हो. पूर्वार्ध लीळा चरित्र, लीळा क्रमांक 52. गोपाळांतू खेळू. गोपाळांतू खेळू म्हणजे ही लिमगावची लीळा आहे, राहेरच्या बाजूला. गोपाळांतू खेळू म्हणजे बालगोपालासोबत खेळ खेळणे. गोसावी मार्गी बीजे करिता ती तव गोपाळ रान भेरिया खेळू खेळत होते. जसं आपण डाबडुबली खेळतो आणि ते एकामेकाच्या पाठीवर बसतो, तो लवण्या पडते आणि त्याच्या पाठीवर बसतात, तसा खेळ ते ढोरकी पोरं खेळत होते. गोसावी तेच बीजे केले हा गोपाळ हो, तो तुम्हान तू खेळो येऊ. हे गोपाळ जे खेळ खेळून राहिलते, स्वामी म्हणाले, अरे पोरं हो, मी तुमच्यासोबत खेळू का? ते ढोरकी पोरं, या स्वामी या 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 खेळा, आमच्यासोबत खेळा. तेही म्हणितले या काजी सर्वज्ञे म्हणितले, हे राणे होईल तुम्ही भेरी होवा. मग स्वामी म्हणाले ठीक आहे. मग खेळ खेळणं सुरू झाला आडीपाळीनं. ज्याच्यावर पाळी येत जाय ज्याच्यावर खेळ, आपण काय म्हणतो, तुझ्यावर पाळी आली त्याला काय म्हणतात, हां, तुझ्यावर राज आलं, तसं. मग असं करता करता हे राणे होईल तुम्ही भेरी हो, जी जी गोसावी जे आ तू खेळो आदरिले. प्रमाणे स्वामी त्या मुलांसोबत खेळायला लागले. तवा गोसावी यांच्या गड्यावरी पेना आला. मग असं करता करता मग राज गोसावी आलं, माझा तुमचा आहे आता नंबर. ते जाऊनी ते याची पाठीवर बैसले. एक पोरगा लंब्या लावण्या पडला, आपण म्हणत जा ना, घोडी के गल्ले में के काला सूत. तो खेळ खेळत होतो लहानपणी, तसं तो घोड्यासारखा पोरगा झाला आणि स्वामी त्याच्या पाठीवर जाऊन बसले. आणि ते अशी स्थिती झाली, जसे स्वामी त्याच्या पाठीवर बसले त्याला स्थिती झाली. पेना उतराला परी तो पाठीवरून उतरी, अरे म्हणितले हा रे पेना उतरला तरी तू का पाठीवरून नुतरसी. त्याला सुख आनंद खूप भेटायला लागलं. तू स्वामींना उतरू देत नव्हता. दुसरे पोर मग, अरे तो राज झालं ना, तुझी पाळी झाली ना, उतरो खाली दिली, उतरो खाली. तर तो उतरूच देत नव्हता. मग असं करता करता मग, कारण त्यांना खूप आनंद मिळत होता त्या पोराला पाठीवर बसवतं ना. अरे माझी पाठी देव बैसाला की मज सुख आनंद होत असे. तो पोरगा काय म्हणते, अरे तुम्हाला काय मालूम, देव माझ्या पाठीवर बसले, मला इतकं सुख, इतकं आनंद, इतका उत्साह वाटून राहिला, त्याच्यामुळे मी त्यांना खाली उतरू देऊन नाही राहिलो. तव एके म्हणितले आगा देवा माझे पाठवरे बैसका. मग दुसरा पोरगा म्हणते, देवा माझ्या पाठीवर बसता का? मग देव तिथून उतरले, याच्या पाठीवर बसले आणि ते याची पाठीवरी बैसले. स्वामी त्याच्या पाठीवर उतरले आणि याच्या पाठीवर बसले. ते याची सुखाची झाले मानिके म्हणितले. त्याला सुखानंद झाला, आनंद व्हायला लागला. मग त्याप्रमाणे बाकीचे पोरं म्हणाले, देवा माझ्या पाठीवर बसा, देवा माझ्या पाठीवर बसा. माझ्या पाठीवरी बैसा का म्हणून हाची खेळू प्रवर्तला. जो तो पोरगा म्हणे, देवा माझ्या पाठीवर बसा, देवा माझ्या पाठीवर. मग स्वामींनी प्रत्येकाच्या पाळीनं प्रत्येकाच्या पाठीवर बसले आणि सर्वांना सुखानंद दिला. ऐसे आवगीचे पाठीवरी आरोगण केले. असं प्रत्येक मुलाच्या पाठीवर त्यांनी बसले. आवगयाशी सुखानंदू दिदला. जे सर्व पोरं होतं त्यांना पाठीवर स्वामींचं बसण्याचं सुख, आनंद जो होता तो सर्वांनाच स्वामींनी दिला. मग गोसावी बीजे करू आदरिले, गोपाळी गोसावी अंते विनविले. मग स्वामी तिथून निघायला लागले. ज्यावेळेस निघायला लागले तर त्या पोराईनं स्वामींना अजून विनंती केली,
जी जी गोसावी आरोगणा करावी जी. ते पोरं ढोरकी पोरं म्हणत स्वामी राया आमची विनंती स्वीकारा, आमच्यासोबत तुम्ही जेवण करा. मग गोसावी बीजे करावे, जेवण खावण करा आमच्यासोबत, नंतर तुम्हाला जिथं जायचं तुम्ही समोर निघून जा. मग अवघा मोठा सोडिलिया गोपाळा काला केला. मग अवघा मोठा सोडिलिया म्हणजे प्रत्येकाच्या ज्या शिदोऱ्या होत्या त्या शिदोऱ्या सोडल्या आणि एकत्र गोपाळ काला केला. येई गा देवा जेऊ आपुलिया मोठेचा बरवा बरवा पदार्थो निवडिला. मग गोसावी अंशी ओळखविला. त्या सर्वांच्या शिदोरीतलं त्यांनी गोपाल काळा केला. त्याच्यातले चांगले चांगले जे पदार्थ होते ते निवडून निवडून अलग काढले त्या पोराईनं आणि गोसावी यांशी आरोगणा झाली. स्वामींना भोजन दिलं, त्यांचं जेवण झालं. अवघे गोपाळाची पांती देविले. मग ते तेथोनी निघाले. एका रांगेत बसले सरे पंक्तीत आणि स्वामींसोबत त्या सर्व गोपाळांनी पंक्तीत बसून मस्त त्या गोपाल काल्याचं जेवण केलं. त्यानंतर स्वामी तिथून निघून गेले. बाहेर कुठे गेला. मग ते एकमेका प्रांती सुखानंदू मनोनी अनुमोद लागले. येरू म्हणे जागा माझी पाठवरी देव बैसला. मा मज सुखानंद काही होय गा. तव मार्गे संन्यासी येत जात होते. ते पूर्व एकामेकाला सांगे. तो म्हणे अबे माया खांद्यावर माया पाठीवर बसले म्हणजे काय सुख झालं राजा, कसं काय काय सांगू तुले. दुसरा म्हणते तो त्याच्याहून चढून सांगते, तिसरा त्याच्याहून चढून सांगते की मला असा सुखानंद झाला, मला सुख वाटलं, खूप आनंद झाला. आणि हे पोरापोराची चर्चा चालू होती. तव मार्गे संन्यासी एक जात होते. यांचे चर्चासत्र चालू होते, या आपसात बोलणं चालू होतं. तेवढ्यात एक संन्यासी रस्त्यानं जात होता. तेही ऐकिले मग तेही म्हणितले काही पा आनंदू सुख तेही केवी जाणती. त्यांनी विचारलं का रे पोरं हो, तुम्ही काय याच्या गप्पा करून राहिले, काय गोष्टी करून राहिले, तुम्हाला एवढा सुखानंद झाला, काय नवल विषय असं काय आहे, तुम्ही एवढे वळून चढून सांगून राहिले की बा आम्हाला सुखानंद झाला सुखानंद झाला, काय नवल विषयचा असं. ए गोर गोवळखू गोरोखे राखती आनंदू ते ब्रह्माचा हा संवादू विवादाचा. तर या गोरखी पोरांचा जो संवाद होता तो आनंदाचा जो संवाद त्यांचा चालू होता, तो त्यांचा जो आनंद होता तो ते सांगत होते. हा शब्द गोवणी केवी जाणती. काय त्यांनी सांगितलं पोरांना. एक विद्वान पुरुष होते खूप मोठे, ते इथं आले, आमच्यासोबत खेळायला लागले आणि आमच्या पाठीवर बसले. तर आम्हाला असा आनंद झाला जो अपार आनंद झाला. हा शब्दू ते गोवळी केवी जाणती. हे शब्द आम्ही कोण्या याच्यात वर्णन करू हे आम्हालाही सुचत नाही, एवढा आनंद होता. मग ते पुसिले हांगा गोवळे तो सुखानंदू काही सागा. मग त्या संन्यासाने विचारलं, अरे पोरं हो, तुम्हाला जो सुखानंद झाला ते जे विद्वान पुरुष होते ते कसे दिसत होते, कसे काय होते. तेही म्हणतले आगा आगा आम्हा अंतू देवो एकू आला. आमची खेळणली आमची पाठीवरे बैसला. ते पोरं सांगायला लागले, ते आले आमच्या पाठीवर बसले, आमच्यासोबत खेळ खेळले. तो जियाच्या पाठी बैसे ते सुखानंद होय. तर ते विद्वान पुरुष जे होते ज्याच्या पाठीवर बसत त्याला खूप आनंद व्हायचा. आम्हा जातू जेविला आम्हा सुखानंद दिदला मग गेला. अशा प्रकारे खेळ खेळणं झाल्यानंतर
आम्ही सर्वांची शिदोरी एकत्र केली. एकत्र केल्यानंतर गोपाळ काळा केला आणि ते एका पंक्तीत बसून आमच्यासोबत त्यांनी जेवण केलं. आणि जेवण केल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला. ते आमच्यासोबत जेवले. नंतर ते इथून निघून गेले. तेही पुसले तो देवो कवनीकडे गेला. मग तो संन्यासी विचारू लागला, अरे पोरो हो, तुम्ही जे हे वर्णन सांगून राहिले, हे सत्पुरुष विद्वान पुरुष हे कोणीकडे गेले, तुम्ही आम्हाला सांगता का? नायनेची मार्गे जाता ती तैसेची ते तेने मागे निघाले. पोराईने हात करून दाखवला की बा ते विद्वान पुरुष जे आहे या दिशेला गेले. तर जशी ते त्यांनी दिशा दाखवली त्यानं आवणे तावणे तो ताबडतोब तुरंत त्या दिशेनं तो संन्यासी निघाला. तैसेची ते तेने मार्गे निघाले. त्या मार्गाने तो संन्यासी जायला निघाला. तेव्हा एका वृक्षाखाली ते आसनी बसले होते. तो समोर ज्यावेळेस गेला तर एका पिंपळाच्या वृक्षाखाली स्वामी विराजमान होते. तीही येऊनी दंडवत घातले श्रीचरणा लागले. तो जवळ आला. त्यांनी स्वामींना दंडवत केला, श्रीचरणास लागला आणि ते या स्थिती झाली. समोर मांडी मारून बसला, त्याला स्थिती झाली त्या संन्यासाला. सर्वज्ञे म्हणितले हे अद्यापि द्रावड देशी आचार्य होऊनी वर्तत. तर सर्वज्ञे म्हणितले ते अद्यापि द्रावड देशी आचार्य होऊनी वर्तत. तो जो संन्यासी होता आजीवन आचार्य होऊन तिथं राहू लागला. त्याला स्थिती झाल्यामुळे आजीवन तो आचार्य झाला. आचार्य होऊन तिथं राहू लागला. अशा सोबत लीळा क्रमांक 52 आटोपली. पूर्वार्ध लीळा क्रमांक 53. गोपाळ चोंडिये लपवणे. गोपाळ चोंडिये लपवणे म्हणजे नांदेडला रोडपासून 1 किलोमीटर दूर एक मंदिर आहे. खूप मोठं मंदिर आहे. त्या मंदिराच्या मागच्या बाजूला एक विहीर आहे आणि त्या स्थानाच्या मागे एक खिडकी आहे. त्या खिडकीतून आपल्याला त्या स्थानाचं दर्शन करता येते. तर गोपाळ चोंडिये लपवणे त्या स्थानाचं नाव आहे गोपचुंडी. म्हणजे त्या गोपाळ चोंडिये लपवणे म्हणजे त्या गोपचुंडी विहिरीत जे गुराखी पोरं होते त्याला आतमध्ये गायब करणं, लपून ठेवणं, हे लीळेचं नाव. एकी गावी बाहिरी एकीची रणवीरवरी गोसावी यांची आसन असे. एका गावात म्हणजे तिथं नांदेडला गावाच्या बाहेर एक विहीर होती. त्या विहिरीच्या बाजूला गोसावी यांचं आसन होतं. तव तिथं गोपाळ गाई पाणी अशी घेऊन आले. जो येतो घोंगडे ठेवी, मोठ ठेवी, डांग ठेवी, मोहरी ठेवी. तर जो पोरगा आला तो त्यानं आपले ढोरं वासरं गाई तिथं विहिरीवर पाणी पाजायसाठी आणले. विहिरीवर पाणी पाजायसाठी आणल्यानंतर प्रत्येक पोरगा काय करे, आपल्या अंगावरचं घोंगडं तिथं ठेवून दे, पायातली चप्पल काढे, हातातली काडी काढे, म्हणजे शिदोरी तिथं ठेवायची, त्याच्या बाजूला चपला काढून ठेवायच्या, अंगावरचं घोंगडं काढून ठेवायचं आणि हातात जे काठी होती ते काठी बी तिथं ठेवून द्यायची. आणि ते ठेवल्यानंतर तो विहिरीत पोहायसाठी कुदायचा. आणि विहिरी आणतू पोवयारी गे. हे केल्यानंतर तो विहिरीमध्ये आतमध्ये पोहायसाठी शिरत होता. जो अदृश्य होय आणि की तेही अदृश्य होय. तो पोरगा जसा अंदर कुदला विहिरीत गेला
तो गायब व्हायचा, अदृश्य व्हायचा. दुसरा जायचा, तोही अदृश्य व्हायचा. तिसरा जायचा, तोही अदृश्य व्हायचा विहिरीत. ऐसे अवघीचे विहिरी अंतू पवावेया निघाले. अशा प्रकारे सर्व जेवढे ढोरकी पोरं होते त्यांनी आपापलं सर्व तिथं ठेवलं आणि डुबक्या जशा मारल्या ते विहिरीत गायब झाले. ऐसे अवघे अदृश्य झाले. जेवढे ढोरकी पोरं होते सर्वे गायब. गाई पाणी पियालिया गोठणी बैसलिया. त्यांच्या ज्या गाई होत्या त्यांनी पाणी गिनी पिल्या, घास गवत खाल्लं. गोठणी बैसल्या म्हणजे जसं आपण म्हणतो ना गाई गवाऱ्याचं गोठण असते तशा गोठणावर बसल्या. गोठणी राना गेलिया, तिथून रानात गेल्या. रानोनी गावांतू आलिया. सरत संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्या सर्व गाई गावात आल्या. आपुलायलेया घरा गेलिया. मग प्रत्येक गाय जी आहे आपापल्या खुट्यावर आपल्या दावणावर आपापल्या घरी निघून गेली. तव गोपाळ गाई सवे नाही. मग ते लोक विचार करू लागले, आपापले ढोरकी पोरं जे आहे आपल्या ढोराईसोबत तर नाही, गाई फक्त घरी आल्या. एकी म्हणितले हांगा. गाई आलिया गोडे नयतीची मग एरू एराते पुसे. एकानं दुसऱ्याला विचारलं, अरे वा माझी ढोरं आले पण माझा ढोरकी आला नाही. दुसऱ्याने तिसऱ्याने चौथ्याला विचारलं की बा ढोरं आले पण ढोरकी आले नाही. मग ते एकामेकाले पुसता त्या गावात थोडा गोंगाट फैलला की बा कुठं गेले सरे ढोरकी पोरं. हांगा तुमचा गोपाळू आला. तो दुसऱ्याला विचारते, तुझा ढोरकी पोरगा आला काय? नाही आला. तो म्हणते नाही मा ढोरकी घरी काही आला नाही. गाई आल्या, मी ना गाई खोट्याला बांधल्या पण मग गाई राखणारा जो आहे तो काही आला नाही. तरी चाला ना गोपाळानी हे सुधो जाओ. मग त्यांनी ठरवलं की आपले पोरं आले नाही, आता काय करायचं. रात्र झाली, अंधार पडला. मग चला आता आपण आपल्या पोराईले पायासाठी जाऊ. नाही आला, कोणीच नाही आला. तरी चाला ना, कोणी जरी येत नशील त्यानं घरी थांबा, पण आपण बाकीचे सर्व आपले गुराखेले आण्यासाठी चाला. गोवाळाची सुधी जाओ. मग ते अवघेची गोवाडीचे सुधी निघाले. मग ते सर्व गाईचे मालक जे होते ते सर्व यायले पायासाठी यायच्या सुधीले निघाले सर्व आणि रानात फिरू लागले. रानवनी हिंडले परी गोडी ते नेंद खतीची. नाल्या खोल्यात नदी नाल्यात जिथं ढोरं चारतात तिथं सर्वीकडे गेले. पोट्टेचा पता नाही, पण गेले तर कुठं गेले. बरं सर्व गायब एका लागलं. आले तव परी गोवडी ते नेर खचिती. सर्वीकडे पाहिलं पण पोरं कुठं दिसतच नाही. आता विचार पडला कसं करा काय करा. मग फिरत तव विहिरीचे काठी डांगा कांबळे मोठा मोहरी पावे वाहना देखोनी म्हणितले. हो जी येत गोळे होते की. त्यांनी पाहिलं विहिरीच्या काठावर एका बाजूला प्रत्येकाचं गोंगळं ठेवलं आहे, काठी ठेवली आहे, शिदोरी ठेवली आहे, चप्पल ठेवली, काळी बी ठेवली आणि इथं दिसत तर कोणीच नाही. मग पाहतात त्या विहिरीच्या बाजूला एका झाडाच्या सावलीत स्वामी बसलेले होते. रात्र झाली होती. सावलीत मी गलतीनं म्हटलं. सर्वज्ञ म्हणितले. म्हणजे या लोकांनी होजी येता गोवडी होते की. त्यांनी विचारलं, स्वामी राया हे पोरायचे चपला बुटं सर्व इथं दिसून राहिले,
ढोरं वासरं घरी आले सर्वे, पण पोट्टे इथं पता नाही. पोट्टे कुठं गायब झाले. इथं आले होते काय? स्वामींना विचारलं की ढोरकी पोरं इथं आले होते काय? सर्वज्ञ म्हणितले हो माते कैसे जी गोसावी ऐसे श्री कराते दाखविले. त्यांनी विचारलं इथं आले होते काय? त्यांनी म्हटलं हो इथं आले होते. मग गेले कुठं? ते लोक काय विचारतात, आले होते. मग सर्व ढोरकी पोरं गेले कुठं? मग तेही म्हणितले जी जी तरी काही जे देखी जती ना. तुम्ही म्हणता आले होते, सामान सुमान सर्व इथं पडलं आहे, पोट्ट एक बी दिसत नाही. कुठं गेले जादूच्या पळीनं? काही दिसतच नाही. सर्वज्ञ म्हणितले जे जे याचे नाव ते घेऊन बोलावा. मग सर्वज्ञ त्यांनी म्हणाले तुमचा जो जो गुराखी आहे, ज्याचा गुराखी आहे त्याचं नाव घेऊन बोलावा. मा तो निघेल माझे याचा तो गोपाळो तो ते याचे नाव घे. साया माया काया, एकाचं नाव साया, एकाचं नाव माया, एकाचं नाव काया. तर जसं जसं नाव घेतलं, ओ साया साया विहिरीच्या बाई, ओ माया माया विहिरीच्या बाई, ओ काया काया विहिरीच्या बाई, ऐसे म्हणती आणि तो उदकान तो निघे. त्याचं नाव घेतल्यावर तो विहिरीतून धडकन पाण्यातून बाहेर येऊन बाहेर निघत जाय. जो निघे तो डांग घे, कांबळी घे, मोठ घे, मोहरी, पावा घे, वाना घे आणि जाव घे. जो बाहेर निघला तो तडकन आपली चप्पल घाले, आपली शिदोरी घे, खांद्यावरचं घोंगळं घे आणि काळी हातात खांद्यावर घेतली की लागला लाईनवर. ऐसे आवघेची निघाले. अशा प्रकारे सर्व जे पोरं होते ते एक एक करून सर्व बाहेर निघाले आणि ते गावात गेले. जो निघे ते याची पुसती हारे तो कोठे होतासी. मग तो जसा बाहेर निघला त्याने तो अबे तू कुठं होता? लोक ते लोक त्याला विचारत तू कुठं होता? तो म्हणे मी या गोसावी या भाशी होतो. तू कुठं होता? तो म्हणे मी गोसावीच्या बाजूला बसलो. त्याला विचारात तू कुठं होता? तो म्हणे मी गोसावींच्या जवळ बसलेलो होतो. ते म्हणती गोसावी तरी येत बाहेरी असती. ते म्हणती नामा गोसावी आम्हापाशी होते. ते लोक म्हणतात काय खोटा बोलता राजा, आम्ही आलो तुम्ही कोणीच नव्हते इथं. गोसावी एकटेच भीती विहिरीच्या काठाशी तिकडे बसेल होते आणि तुम्ही सर्रास खोटे म्हणता. तुम्ही म्हणता की स्वामी आमच्याच बसेल. ते म्हणत हो य आम्ही सर्वेचे सर्वे स्वामींजवळच बसलेलो होतो. ऐसे आवघे आणि ते पुसिले. असे जेवढे पोरं विहिरीच्या बाहेर निघले सर्वांना त्यांनी विचारलं, तर सर्वांनी तेच सांगलं की स्वामी आमच्याजवळ बसलेले होते. मग महादायशी पुसिले. हे महादायसाला गोष्ट सांगून राहिले ते स्वामी. मग महादायसाने विचारले जी जी ते कावनी ठाई होते. मग महादायसाने विचारलं की पोरं तर गायब होते, तुम्ही एकटेच बसले होते, मग ते पोरं कुठं गेले होते? सर्वज्ञ म्हणितले ते देवते एकीचे अवघडा होती. स्वामी म्हणाले बाई ते देवतेची अवकळा होती. देवतेची अवकळा होती. त्या अवकळेमध्ये जीवात सुख दुःख रहित अस्वस्थपणा होते. त्यांच्या जसं आपण म्हणतो चकवा लागला त्याप्रमाणे त्या देवतेच्या अवस्थेत ते विहिरीच्या आतमध्येच होते, त्या देवतेच्या चक्रात होते. अशा प्रकारे पूर्वार्ध लीळा क्रमांक 53 आटोपली.
आता तिथलीच लीळा आहे. लीळा क्रमांक 54. गोवारिया ज्वर निवृत्ती. म्हणजे तो ढोरकी पोरगा होता, त्याला ताप आला होता. त्याचा ताप स्वामींनी दूर केला, आपल्या अंगावर घेतला. तर हे म्हणून लीळेचं नाव गोवारिया ज्वर निवृत्ती. एकी गावी गोसावी यांची देवळी अवस्थान. गोवारी गोवारे राखावे रानाशी जाते, गोसावी विहरणा जाती. त्या गावातले ढोरकी पोरं जी आहे, सर्व आपापले ढोरं घेऊन गावात रानात चारायसाठी गेले. तिथं स्वामी विहरणासाठी, स्वामी पण त्या जंगलात फिरायसाठी गेले. विळचा गोसावी विहरणू येती, तो गोवारे राखोनी ये. येता जाता तो गोवारी यांचा दर्शन घे. ते गोवारी पोरं जे होते ढोरकी, तो येता जाता स्वामी दिसत, स्वामींना दर्शन घेत, दंडोत पाया लागत, दंडोत पाया लागत, असं त्यांचा पराक्रम चालू होता. दंडवत करी श्रीचरणा लागे, दंडवत करीत श्रीचरणा लागत. कवनी वेळे या ते पाणी पात्री घेऊन जाये. कधी कधी ते लोक भिक्षा घेऊन जात स्वामीसाठी. ते पोरं आपल्या घरून भिक्षा घेऊन जात होते. कवनी एके वेळे आरोग्याने विनविती. कोण्या एखाद्या वेळेस हे पोरं ज्या टाइमला जेवण करत बसत, तर स्वामींना विनंती करत, स्वामी या आमच्यासोबत तुम्ही जेवण करा. अशा प्रकारे स्वामी त्यांच्यासोबत जेवण सुद्धा करत होते. कवनी वेळे पाणी पात्र घेऊन जाई, कवनी एकी वेळे आरोग्याना विनविते. म्हणजे कधी भिक्षा नेऊन देत होते, कधी कधी आपल्याजवळ जे शिदोरी राहत होते, त्या शिदोरीमध्ये स्वामींना म्हणत आमच्यासोबत जेवण करा. स्वामी त्यांच्यासोबत जेवण करत होते. गोसाव्या पाशे वेरा उनी उनी बैसे. गोसावी विहरण करून आले, तिथं बसत पोरही स्वामींजवळ एका ठिकाणी बसून जात होते. ऐसे ती अशी लगली पडती होती. अशी त्या पोराईला सवय पडली की दररोज स्वामीजवळ येऊन बसायचं. या पद्धतीने त्यांची दिनचर्या चालू होती. ऐसे ती अशी एक होती जरू आला. तर ते ढोरकी पोरं जे होते, त्या ढोरकी पोराईमधून एका पोराला ताप आला. ते याची माता धावा धावी करू लागली, तव तेने म्हणितले. तर त्या ढोरकी पोराची माय जी आहे, धावपळ इकडलं तिकडे तिकडलं इकडे करू लागली की बा आता मी कसं करू काय करू, कसं करू काय करू. माया पोराला खूप ताप आला. ते चिंताग्रस्त झाली, धावपळ करू लागली. आहो तू ऐसे काही करीता अशी. तो पोरगा मायले म्हणते, अहो तू अशी काय करून राहिली, इकडे तिकडे धडपड धडपड करून राहिली. तुझं धावा धावी करीत असे रे बा. मी तुझ्यासाठी धावपळ करून राहिली, तुझा ताप दूर झाला पाहिजे म्हणून मी धावपळ करून राहिली. तव तेने म्हणितले, आओ पहिलं जे गोसावी हाती ते बोलावी. तो म्हणाला, आई तू हे फालतूची धावपळ काही करू नको, इकडे तिकडे धावपळ करू नको. पलीकडे झाडाखाली एक गोसावी बसले आहेत, तू त्यांच्याकडे जाय, त्यांना इथून घेऊन ये, म्हणजे पुरी समस्या हल होते आणि माझं सुख होईल आणि मी चांगला होईल. मग ती याची म्हातारी गोसावी पाशी सांगावे आली. मग त्याची आई जी आहे ते म्हातारी, ते स्वामींजवळ त्यांना सांगायसाठी गेली. काही करीन गा देवा, ऐसे दुःख करीत आली. देवा मी आता काय करू, माया पोराले खूप ताप आहे, मी आता कसं करू. आणि असं आपली आपबीती स्वामींना सांगू लागली. सर्वज्ञ म्हणितले, हे देवळे बैसले होते, येऊनी यांशी दंडवत घातले. स्वामी त्या मंदिरात जिथं बसले होते तिथं ती आली, तिनं दंडवत घातली, श्रीचरणास लागली.
मग म्हणितली जी जी तुमचा सांगा ते मैत्रो ते अशी ज्वरो आला की स्वामींना सांगायला लागली तुमचा जो मित्र आहे तुमचा स्वयंगरी जो आहे त्याला खूप ताप आला आणि तो भर तापानं घरी पडलेला आहे. आजी जी वो रोगे घुसुनी गेली जी. आज ढोरं वासरं सोडले नाही, गवाऱ्यात गेले नाही, गोवारे राखते कोणी नाही. ते ढोरं राखायसाठी आज कोणीच नाही आहे. ढोरं उपाशी तापाशी मरतील, खुट्याने बांधेल राहतील. मागीला मासवडेचे आले नाही जी. या पोराचा मागचा महिना पूर्ण भरला, त्या मागच्या महिन्याचा याचा पगार जो आहे तो ढोराच्या मालकानं अजून दिलेला नाही. आणि पुढील मासवडा भरला जी. मागच्या महिन्याचे पैसे दिलेच नाही अजून, हा महिना मी पुरा आता भरला. याले उद्या हा दुसरा महिना बी भरी. उद्या ते आणि गोवारे उभा करीती. जराच महापोरगा जर ढोरं राखेले नाही गेला तर आज हा महिना बी गेला, मागचा महिना बी गेला. ऐसा तोंडा लागा सो काढाजी. तर तो ढोराचा मालक जो आहे तो धडकन दुसरा पोरगा उभा करीत, दुसरा गुरागी उभा करीत, त्याने पाठवून देईल. माया तोंडचा आलेला घास निघून जाईल. मी काय करू, पोरासाहेबाला कसं देऊ, काय देऊ, कसं देऊ. आणि हा जर नाही गेला त्यानं दुसरा ढोरकी ठेवला तो पैसे काही देणार नाही. आम्हा जोबडी काय खाऊजी, लेकोरवाडी आता काय करूजी. तर मी दिन दुबडी गरीब बाई, मी काय करू, पोराईले काय खाऊ घालू, मी काय खाऊ, उपाशी मरायची पाळी. सर्वज्ञ म्हणितले मग हे तेथ गेले. सर्वज्ञ मनातील काही हरकत नाही आणि स्वामी त्याच्या घरी गेले. ते याचे पासवडी पांघरोनी ते याचे पाठीही जाऊन निजले. तर त्या पोराला जो थंडी वाजून ताप येत होता, स्वामींनी त्याच्या अंगावरची चादर बाजूला केली आणि त्याच्या पाठीले पाठ लावून झोपले. पांघरोनी ते याचे पाठीशी जाऊन निजले. त्याच्या पाठीले पाठ लावून त्याच्याजवळ झोपले. येतुलेनी ते याचा जरू गेला. हे असं झाल्याबरोबर त्या पोराच्या अंगातला ताप दूर झाला. तो येत घेतला. तो जो ताप होता तो ताप आम्ही स्वीकार केला. स्वामी सांगतात त्याच्या अंगातला ताप निघाला पण तो ताप आम्ही आपल्या अंगावर घेतला. तो नाला जेवीला गोरुका सांगाते गेला. तो उठला ताबडतोब, आंघोळ पाणी केली, सर्व केली, शिदोरी घेतली आणि ढोरं सोडले आणि ढोरगाईसोबत गाई गवार घेऊन निघून गेला. मायेत तिने दी जरू स्वीकारिला. अशा प्रकारे स्वामी 3 दिवस तो ताप अंगावर घेऊन तिथं झोपेल राहिले. पथ्य पाणी स्वीकारिले मग ज्वरो गेला. त्या पोरासाठी जे पथ्य पाणी होतं, दवाई दारू होती, ते पूर्ण स्वामींनी पथ्य पाळले. जे काही गोळ्या औषध दवाई असेल जडीबुटी त्या काळात ते त्या पोराच्या ऐवजी स्वामींना घेतली आणि 3 दिवसांतर स्वामींच्या अंगातला ताप दूर झाला. तिसरा ती निघो आदरिले ते याशी जाओ निंदिती. तिसऱ्या दिवशी त्यांचा ताप दूर झाल्यानंतर ते तिथून दुसरीकडे जायला निघाले. हे तयाशी भांडोनी निघाले. ते लोक जाऊ देत नव्हते. त्या पोराची माहिती आहे, तुम्ही जाऊ नका, जाऊ नका, त्यांना इन्कार करत जाऊ नका. ते तयाशी भांडोनी निघाले. त्यांनी त्याशी भांडण केलं पण तिथून निघून गेले.
ही एक गोष्टी गोसावे भूतानंदाप्रती सांगितली. ही गोष्ट जी आहे भूतानंदाच्या प्रती यांनी स्वामींनी सांगितली. ते आपुल्या नातीचा जरू घेतला तिये खेळो पाठविले. तो भूतानंदा जी होती पहिल्या लीलेत आली होती. तिचे नातं ते चिंचीच्या भांड्यात भात शिजत होते. तर ही गोष्ट भूतानंदाला सांगितली त्या बाईला. तिनं तसंच केलं. तेही आपुल्या नातीचा जरो घेतला ती हे खेळो पाठविले. तिच्या नातीले ताप आला. तिनं तेच काम केलं स्वामीनं सांगलं ते. तिच्या पाठीले पाठ लावून झोपली. तो ज्वर इले घेतला आणि नात मस्त बाहेर खेळायला निघून गेली. अशा प्रकारे लीळा क्रमांक 54 इथं आटोपली. दंडवत हो.